तर ही चटणी मी जेवणासोबत खाण्यासाठी केलेली आहे. ज्यावेळेस आपण भाकरी चपाती खातो उन्हाळ्या दिवसात तर कुठल्याही भाजीला चव लागत नाही, पाणी पाणी जास्त होतंय आणि असं आंबट ही खायला जरा छान लागते. त्यासाठी मी आज मस्तपैकी कैरीची चटणी बनवून घेतली. नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी मी कैरीची चटणी बनवते. तर इथं बघा, एक कैरी मी स्वच्छ धुवून मग कट करून घेतलेली आहे. मोठे 2 कांदे चिरून घेतलेत. एक 2 तास हरभऱ्याची डाळ, एक 2 चमचे मी भिजवून घेतलेली. इथे एक 2 चमचे चटणी घेतली आहे, लसूण घेतलेला आहे, जिरी मी भाजून बारीक करून घेतलेली आहे. इथं कच्चा शेंगदाणे घेतलेत 1 वाटी आणि हळद घेतली आहे. तर आता मी ह्यात कांदा टाकून घेते. तर आपण सगळं कच्चच वापरलेलं आहे. ही हरभऱ्याची डाळ पण ह्याच्यासोबतच बारीक करायची आपल्याला. ही कच्च्या शेंगा इथे. लाल चटणी तुम्हाला किती टाकायची, 1 चमचा किंवा 2 चमचे किंवा आणखी जर जास्त पाहिजे असेल तर जास्त टाका. आणि ज्यावेळेस तुम्ही खलबत्यात चटणी काढता त्यावेळेस जिरी भाजून अगोदर जिरी बारीक करा, नाहीतर जिरी बारीक होत नाही. म्हणून मी बारीक करून घेतलेले. सगळं ओलसर असतं त्याच्यामुळे बारीक होत नाही. एक अर्धा चमचा हळद टाकून घेतले. ह्यात मी टाकले चवीनुसार मीठ. आता छान असं मी ह्याला बारीक करून घेते. तर बघा, छान अशी मस्तपैकी मी चटणी बारीक करून घेतलेली आहे. तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर मिक्सरच्या भांड्यामधली सगळी चटणी मी काढून घेतली आहे. त्याच्यावर थोडंसं गरम असं तेल ओतून घेते मी. तर ही चटणी मी जेवणासोबत खाण्यासाठी केलेली आहे. ज्यावेळेस आपण भाकरी चपाती खातो उन्हाळ्या दिवसात तर कुठल्याही भाजीला चव लागत नाही, पाणी पाणी जास्त होतंय आणि असं आंबट ही खायला जरा छान लागते. त्यासाठी मी आज मस्तपैकी कैरीची चटणी बनवून घेतली. तुम्हीही करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रोज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.